तुमचा तर लय दोस्ताना आहे बा, तुमचा तर मला लय दोस्ताना आहे. काय म्हणते पोझिशन एकदम ओके आहे. 50,000च्या लीड न सीट येईल. अंदाज अशी नसते, अंदाज 50,000चा लीड. तुमचं तर मग बा एकदम मित्रच आमदार होऊन जाते. त्याच्यापेक्षा खुशी आहे का बा कोणती? तुम्ही मागे सांगितलं होतं बा, आम्ही इथं गेलो खूप खुशी झाली म्हणून. तुम्ही म्हटलं तिकीट भेटल्यावर खुशी सांगितली, पण आता तर हमकाच माणूस निवडून येऊन राहिला. 50,000च्या लीड न निवडून आमचा माणूस कॅबिनेट मंत्री होऊन जाईल. तुम्ही राजो एवढं म्हटलं आघाडीची सरकार कधी असली आणि समजा तर घडी आमचा मिनिस्टर होऊ शकते. पण तुम्ही म्हटलं बालपणापासून सोबत मित्रत्व कायम आहे. आमदार जर मित्र झाला तर वेगळेच हे होते नाही. नाही, लोकांच्या विकासासाठी लोकांच्या काम सर्वांचे कामं करावं लागतील ना आपल्या लोकांना निवडून झालं तर. पण तालुक्यात म्हटलं अशी पोझिशन आहे की लोकांचं असं म्हणणं आहे की सच्च्या शिवसैनिकाला तिकीट भेटली. एकदम बरोबर आहे, खरं आहे, खरं आहे, एकदम खरं आहे. हो ना, सच्च्या शिवसेनेला तिकीट भेटले असं म्हणतात ना लोक. हा, खऱ्या शिवसैनिकाची कदर केली मात्र उद्धव साहेबांना. नाही नाही, क्वालिटीच नाही त्या लोकांनी. कोणी 56 खोके एकदम ओके वाले. नवनीत राणा थोडासा उलटा प्रचार करू राहिली ना, दारू विकणारा माणूस आहे म्हणते. अरे संदीपान भुमरे आहे तो संभाजीनगरचा, त्याच्या तर 20-25 बाहेर आहेत, दारूच्या दुकान आहेत. मग तो लोकांनी दिसला नाही काय? धंदा लायसन आहे त्याचं, परमिट लायसन आहे त्याचं. परमिट लायसन गव्हर्नमेंटने दिला, लायसनचा धंदा करतो तो. अप्रचार करतात लोक असं म्हणायचं आहे तुम्हाला. अपप्रचार तर कोणी करते, पोटा पाण्यासाठी काही ना काही धंदे पाणी करावंच लागतील. कदर केली राजो, सच्च्या माणसाची कदर झाली. हा, मातोश्रीने कदर केली. आता मतदार राजे कदर करून राहिला. गजानन आमदार झाले म्हणजे तुम्ही आमदार आहात. नाही, आता काही प्रत्येक माणूस आमदार आहे. मी नाही. मग आम्ही आमचे कामं घ्यायला, आमचे कामं की मग करत जा बा काही. मला सांगा, गजू भाऊला सांगा, काही विषय नाही. काय म्हणते आरपीआय एकदम याच्या मागं, गजूभाऊ लवटेच्या मागं 1 नंबर सीट येणार आहे. याला विरोधच नाही कोणाचा. सर्व समाज या माणसाच्या मागे आहे. 40,000 मतांना निवडून येणारी सीट आहे. सर्व समाजाचे लोक या माणसासोबत आहेत. हा, काय म्हणते बिलकुल निवडून येते गजानन भाऊ. बरोबर काय म्हणते सीटचं, काय म्हणते सीट एक मिनिट मी बोलतो. सीट तर 100% निघणार आहे. माहोलच तसा बनलेला आहे. अरे पण ढिलाई नका सोडू. ढिलाई सोडायचीच नाही आम्हाला. महाविकास आघाडी सोबत आहे. खासदार दिसून नाही राहिले. खासदार खासदार साहेब आले होते आणि त्यांना कामाला अमरावतीला तिकडून निघून गेलेले आहेत. काय म्हणते राष्ट्रवादी आपली? बरोबर आहे, पद्धतशीर आहे. कुठे घरी बसले वाटते? नाही, घरी नाही बसले. प्रचार चालू आहे. प्रचार करायला येतात काय? हा, येतात नाही येतात. नाही, आता बुटे पण तुमच्याकडे गेलं म्हणते ना. नाही, असं काही नाही. सगळे वेगळे आहे सगळं. आता बुटे थकला आता. नाही, थकले वेगळे नाही. मनाला तरुण आहे बुडा. हा, बरोबर. काय पोझिशन काय म्हणते? 1 नंबर पोझिशन आहे. हा, शेवटपर्यंत राहते पक्ष एकत्र ते दिसतात तसे. राहतात काही वाढणार नाही ना. काही उमेदवार पाहिला अंजनगावचा, इच्छा पक्षीला काय राहिला तर तुमचं राजकारण म्हणतात बा धऱ्यापुरतं. नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. तुम्ही मोठे कलाकार लोक. त्या गावंडे म्हटल्यानंतर लस खतरनाक आहे. नाही, असं काही नाही, असं काही नाही. 100% नाही तर सहकार क्षेत्राचा काटा काढताना इकडे. नाही, असं काही नाही. शिवसेनेचा माणूस मोठा होऊन राहिला तर मग राष्ट्रवादी आपल्याला विचारणार नाही. उलट तर शिवसेनेचा मोठा होऊन राहिला म्हणून चांगला आहे आम्हाला. उलट शरद पवार साथ दिले ना बा. बरोबर आहे, बरोबर आहे. प्रचार तर तुम्ही प्रचार 1 नंबर चालू आहे. 1 नंबर चालू आहे. काढता नाही एकामेकाचे काटे. नाही, मशान पेटू राहिली. अरे बा, तुमचे मोठे जबरदस्त काम आहे. संपूर्ण महाविकास तुम्ही आज दिवसभरापासून पाहू राहिले. नाही तुम्ही जुटीनं तनमन धनानं कोणत्याही आशा न बाळगता तळागाळातील कार्यकर्ते पदाधिकारी मशालसाठी आमचे उमेदवार गजानन भाऊ लवटे यांच्यासाठी एकजुटीनं. अरे बा, तुमचे युवक जे आहेत का नाही, हे राजकारणी आले मोठे वय करतात ना, त्याला थोडासा मानपान भेटला नाही की बातच फुकफाक होतात. अशी कंडिशन नाही ना तुमची. असं काही नाही, असं काही. आम्ही 100% आमचं युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, जे आमचे बाकीचे सेल असतील, सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार गजानन भाऊ लवटे यांचे आम्ही सोबत तनमन धनानं आहोत. शीट येऊन राहिली म्हणून आले का पडलीच तर पहिले 100% काँग्रेस हे तळागाळातील माणसासाठी काम करते. काँग्रेस पडली तरी सामान्य माणसासाठी लढते, निवडून तरी लढते. त्याच्यामुळं पडणे निवडून आमचा हा विषय नाही आहे. आम्ही एकनिष्ठ लोक आहे आणि आम्ही महाविकास आघाडीसोबत 100%
याच्यात बाकीचे एकनिष्ठ नाहीत काय 100% आहे. तुम्ही कसे म्हणता शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे किंवा आमचे बाकीचे अन्य मित्र पक्ष आहेत ते आमच्या सोबत आहे. तुम्ही आजपासून म्हणजे सकाळपासून तुम्ही सर्व लोकांचा जोश पाहताय. हे जे सर्व जोश आहे हे गजानन भाऊ लवटे यांच्या विजयाची नांदी आहे. एवढं मी तुम्हाला क्यों हो मामू क्या बोलते बाबा क्या नाम है तुम्हारा मशाल है सूबेदार खा उधर खा क्या बोलते कौन आ रहा है बोला ये मशाल आ रही शिवसेना आ रही क्या नहीं मशाल मशाल ये कौन सा कैंडिडेट है भी कौन सा तुम्हारे गांव के किसके पीछे है तू हमारे बड़ा ये मशाल के पीछे है मशाल के उद्धव साहब साहब आएगा चुन के बिल्कुल एक नंबर में ये तो सब सो जाएंगे नहीं सोने का काम नहीं है लेकिन बड़नता भू के टाइम में ऐसा काम किया कि नहीं ऐसा काम होना वो तो बोलते हम सबको मोल लेते बोलते क्या बोल लेंगे हमारे पैसे खाली राणा बोल रहे सबको मोल लेंगे बोलते पैसे से हमने तो कल आई थी वो हमारे भरोसे पर आई थी वो नहीं आती है वो काय को खड़ी है रे बाबा वो तो बोलते पैसे के भरोसे पर इलेक्शन है बोलते गजानन लौटे को स्किप कर देंगे बोलते हमारे को पैसे वैसे नहीं होना फिर क्या होना हमारे को हमारी ये क्या उम्मीदवार होना कौन है उम्मीदवार उसका नाम नहीं मालूम है राउटे तेरी में बहुत जोर दिख रहा है बाप पैसे वैसे दिए क्या गजानन भाऊ ने नहीं पैसे दिया वही ना उनको चुन के देने वाले. 1 रुपया भी नहीं लिया. किसका हम वैसे चुन के देंगे. भाभी को भी दिया था ना बाबा नहीं हमने उसका कुछ भी नहीं लिया था. कुछ नहीं. उसको भी चुन के दिया था वो पहचान की नहीं थी इसीलिए. फिर तुम्हारे गांव के लोग विकास नहीं करते क्या तुम्हारे गांव का फिर ये चुन के काय को देते हमको अभी देखिए कैसा गिरा जातिवाद नहीं होना. सबको लेके चलने वाला अपने को लीडर हो. समझे की नाही? चलो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका. प्रस्तुत गणेश पाटील साखरे, कॅमेरामॅन योगेश आकोटकर.